नमस्कार मित्रांनो, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या येणाऱ्या वर्षामध्ये अचाट काम आपण करणार आहोत, याच्याबद्दल मनामध्ये खात्री बाळगा. कारण कोणतीही छोटी-मोठी पण नसेल ती प्रोग्रेस एका दिवसा केलेली, एका दिवसामध्ये केलेली, त्याचा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम खूप मोठा इफेक्ट, सकारात्मक इफेक्ट आपल्या करिअरवर, आपल्या आयुष्यावर घडताना दिसतो. त्यामुळे गुढीपाडव्याच्या या दिवशी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की छोटी-छोटी आपण जी काही जण म्हणतात, स्मॉल इम्प्रुव्हमेंट्स आयुष्यामध्ये, करिअरमध्ये, प्रोफेशनमध्ये, समाजामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी आपण जर सुधारणा करत गेलो, तर त्याचा दीर्घकालीन परिणाम हे खूप मोठे होतात, चांगले होतात. तर अशी आपण आज एक सुरुवात करूया गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात करताना मला जो माझा अनुभव तुम्हाला शेअर करावासा वाटला, आपण जेव्हा जॉब करण्यासाठी आपलं गाव, आपलं शहर सोडतो आणि दुसऱ्या कोणत्यातरी ठिकाणी जातो, त्याच्याबद्दल थोडीशी ते जाताना आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत, हे अतिशय महत्वाचं असतं. कारण बऱ्यापैकी ही चर्चा, या विषयावरती चर्चा कोणी कुठे होताना दिसत नाही. जास्तीत जास्त आई-वडील एवढे म्हणतात की काळजी घे, व्यवस्थित खा, जेवत जा वगैरे असा. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बेसिकली आपल्याला स्वानुभवाने स्वतः चुका करूनच कळतात. जर मित्रमंडळी चांगली असतील तर तुम्हाला मार्गदर्शन करतात. पण जनरली स्पीकिंग या विषयावर कोण बोलत नाही. याच्यामध्ये जे काही 20-25, 20-21 मुद्दे आहेत ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. या सगळ्या मुद्द्यांमध्ये मी स्वतः गेलेलो आहे. त्यामुळे आणि ह्या गोष्टी जर आपण सुरुवातीलाच माहिती असतील, आपण जेव्हा आपलं गाव, आवडतं गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो, शिक्षणासाठी जाताना थोडंसं बदल मोठा असतो, परंतु त्याच्यामध्ये फायनान्शियल इम्प्लिकेशन नाहीयेत. आर्थिक, कारण तुम्हाला सपोर्ट घरातून मिळतोय. पण जेव्हा आपण जॉबसाठी बाहेर पडतो त्या आपल्या गावामधून, तेव्हा मात्र आपल्याकडे एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी अशी येते, की आपल्याला सगळी स्वतःची काळजी घ्यायचीच आहे, पण त्याचबरोबर पैसा जो येतोय, तो पण व्यवस्थित हाताळायचा आहे. आणि ही गोष्ट बऱ्याच वेळा चुकीची घडते असं मला वाटतं. ही गोष्ट चुकीच्या दिशेने जाते असं मला वाटतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण जेव्हा आपलं घर सोडतो, त्यावेळी आपण काय लक्षात घेतलं पाहिजे? त्या गोष्टी, पहिली गोष्ट अशी की हे घर सोडणं इनएव्हिटेबल आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची जर जबाबदारी आपल्यावर असेल किंवा जबाबदारी नसेल तरी आपली जर प्रगती करायची असेल स्वतःची, तर ज्या ठिकाणी संधी आहे, ज्या ठिकाणी संधी आहे तिकडे आपल्याला जावंच लागेल. हू मूव्ड माय चीज असं जे म्हणतो आपण, जिकडे चीज आहे तिकडे आपल्याला जावं लागेल, असा प्रकार आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये जर संधी नसेल आपल्याला हवी असलेली, तर ऑब्व्हियसली आपल्याला बाहेर पडावंच लागेल. आणि हे इनएव्हिटेबल आहे, हे टाळता अटळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. एकदा ही मानसिकता मनामध्ये आली की आपल्याला जावंच लागणार आहे, की मग बाकीच्या पुढच्या सगळ्या गोष्टी होतात. बऱ्याच वेळा माझे बरेच मित्र मी असे पाहिलेले आहेत की बाहेर जायची गरजच कशाला, म्हणजे नाही गेलं तर काय होईल. याच्यामुळे खूप सगळे टॅलेंटेड मंडळी आमच्या बरोबरची, आमच्या आधीची, आपल्या नंतरची, हे फक्त घरात सोडायचं नाही, यामुळे मागे पडल्याचं म्हणता येणार नाही. पण त्यांचा जो पोटेन्शियल होतं, ते त्यांना पूर्णपणे प्रत्यक्षात उतरवता आलं नाही. कारण तेवढी संधी त्या एरियामध्ये, त्या शहरामध्ये नव्हती. हा त्यांचा दोष आहे किंवा असं म्हणणार नाही मी, त्यांचा चॉईस होता तो ऑब्व्हियसली. परंतु ही गोष्ट जी आहे, जेव्हा आपण हे मान्य करतो की काहीतरी आपल्याला अचाट-अफाट आयुष्यामध्ये घडवायचं असेल, तर आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावाच लागेल. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असू शकते की आपल्या आई-वडिलांपासून, आपल्या मित्रमंडळींपासून, आपल्या एक्सटेंडेड फॅमिलीपासून, आपल्या गावापासून, आपल्या शेतापासून, आपल्या घरापासून, जिथे आपण वाढलो तिथून बाहेर पडून दुसऱ्या ठिकाणी जाणं. तर हे अटळ आहे किंवा याचा पर्याय नाही, हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा पुढच्या गोष्टी सुखकर होतात असा माझा अनुभव आहे. आणि हे आपण स्वतः मान्य केलं पाहिजे. बाकीच्या कोणत्याही व्यक्तींनी किती सांगितलं तरी जोपर्यंत आपण हे मान्य करत नाही की हे अटळ आहे, आपल्याला जाणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे, तोपर्यंत पुढच्या गोष्टी होत नाहीत. आणि जर तुम्ही हे मान्य न करता एखाद्या ठिकाणी गेला, तर तिकडे तुमचं लक्ष लागत नाही. त्यामुळे नकारात्मक परिणाम जास्त होतात. तुम्ही धड इकडचे पण नाही, तिकडचे पण नाही, असा प्रकार होतो. त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी ढासळते, मानसिकता ढासळते आणि मग जे आपल्याला रिझल्ट हवे आहेत ते मिळत नाहीत. आणि तुम्ही ऑलरेडी घरापासून दूर राहतच, त्यामुळे तुम्हाला घरात राहण्याचे समाधान पण नाही. त्यामुळे ही मध्येच लटकण्यासारखी परिस्थिती होते. त्यामुळे अटळ हे एकदा मानसिकरित्या आपण मान्य केलं की पुढच्या गोष्टी सुखरूप होतात. मग हे मान्य केल्यानंतर होमसिकनेसचा आपल्याला कसा घरापासून जे आपण बाजू राहतो त्याचा जो दुःख असतो आपल्याला असतं, विरह, कुटुंबाचा, समाजाचा, मित्रांचा, गावाचा, तो जो आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे. त्याच्यासाठी मग आपले बाकीचे ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत तिकडे आपल्याला काय करता येईल. तुम्ही गावाकडच्या मित्रांशी का कुटुंबाशी ऑब्व्हियसली टचमध्ये असताच, पण त्याचबरोबर आपण नवीन काही अनुबंध नवीन ठिकाणी जोडू शकतो का, हे लक्षात घेणं पण महत्वाचं असतं. होमसिकनेसला मॅनेज करणं अतिशय महत्वाचं असतं, कारण होमसिकनेस बद्दल बऱ्याच वेळी बोललंच जात नाही.
होमसिकनेस मी असं म्हणतो नेहमी, होमसिकनेस अ घोस्ट एव्हरीबडी हॅज सीन बट नो बडी टॉक्स अबाउट. म्हणजे होमसिकनेस हा एक असं भूत आहे ज्याने सर्वांनी पाहिलंय पण बोलत कोणच नाही याच्याबद्दल. त्यामुळे हे बोललं पाहिजे. आणि मोठी माणसं हे मान्य करतात खासगीमध्ये की आम्हाला हा प्रॉब्लेम झालेला होता पण आम्ही कधी बोललो नाही किंवा आम्हाला कोणी विचारलं पण नाही. म्हणून ही गोष्ट प्राकर्षाने ते नमूद करायची वाटते मला की होमसिकनेस हा नॅचरल टेंडन्सी आहे, नॅचरल फिलिंग आहे. तो विकनेस किंवा तो आजार नाहीये. एखाद्या आपल्या कुटुंबापासून, घरापासून, घराशी ओढ लागणं याच्यामध्ये काही वावगं नाहीये. आपल्याला फक्त स्वतःला हे समजून द्यायचं की काही गोष्टी अचीव्ह करण्यासाठी, काही गोष्टी प्रगती पथावर नेण्यासाठी, काही गोष्टी आयुष्यामध्ये मिळवण्यासाठी आपल्याला थोडासा त्याग करावा लागतोय. ऑब्व्हियसली तुम्ही एकदा सेटल झाला की तुमची फॅमिली तिकडे येऊ शकता किंवा तुम्ही तुमची पूर्ण फॅमिली परत तुमच्या गावी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे होमसिकनेसवर मात करणं अतिशय महत्वाचं असतं. कारण होमसिकनेसमुळे पण तुम्ही नवीन ठिकाणी गेला आणि तुम्हाला सतत ओढ लागलेली आहे, तरी पण तुम्ही तिथेच्या ज्या कामासाठी तिकडे गेला त्या शहरामध्ये नवीन ठिकाणी, त्याच्यावर पण नकारात्मक परिणाम होतो. तुमची इफिशियन्सी ढासळते, तुमची मानसिकता पण चांगली नसते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी वाया जातात असं म्हणतात. आपल्याला पैसा, वेळ, एनर्जी सगळंच वाया जातं. आणि टॅलेंट हे प्रत्यक्षात जोपर्यंत उतरवत नाही आपण तोपर्यंत ते व्हर्च्युअल असतो. टॅलेंटेड लोक असतील याचा अर्थ ते ऍक्च्युअली त्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल असं अजिबात नाही. तर टॅलेंटचा वापर प्रत्यक्ष अंमलामध्ये आणणं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि याच्यामध्ये जे काही अडथळे येतात त्याच्यामध्ये होमसिकनेस हा खूप मोठा परिणाम मी पाहिलेला आहे त्याच्या आयुष्यामध्ये पण आणि त्याचबरोबर इतरांच्या आयुष्यामध्ये पण. त्यामुळे होमसिकनेसचा मात देणं ही पहिली गोष्ट. ही पहिली गोष्ट होती हे अटळ आहे हे आपण मान्य करणं. दुसरी गोष्ट होती होमसिकनेस. तिसरी गोष्ट चांगल्या लोकांची चांगल्या लोकांची संगत. नवीन ठिकाणी गेल्यानंतर लोक आपल्या ओळखीचे नसतात. त्यामुळे जातानाच जर आपण थोडा अभ्यास केला की आपले शेजारी, सिनियर, ज्युनियर, ओळखीचे कोण तिकडे आहेत का, त्या ठिकाणी आहेत का, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही जर योग्य मंडळी, आपली फ्रिक्वेन्सी मॅच होणारी मंडळी जर तुम्ही आधीच शोधली किंवा तिथे गेल्यानंतर शोधली तरी पण बरं पडतं. कारण पदरी पडलं पवित्र झालं असा जो प्रकार आहे, नवीन ठिकाणी गेल्यानंतर रूममेट कोणतरी आहे म्हणून त्याच्यावर राहायचं, पण त्याचे जे नकारात्मक सवयी आहेत, नकारात्मक गोष्टी आपण अजिबात उचलायच्या नाहीयेत हे लक्षात घ्या. काही ठिकाणच्या स्वतःच्या, मी व्यक्तींबद्दल बोलत नाही, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणच्या पण स्वतःच्या नकारात्मक सवयी असतात ठिकाणाच्या, त्या पण आपल्याला उचलायच्या नाहीयेत. मी कोणाच्या व्यक्तीचं किंवा कोणा ठिकाणाचं नाव घेत नाही, पण स्वतःची प्रगती महत्वाची. त्यामुळे इतरांचा निगेटिव्ह इन्फ्लुएन्स आपल्यावर येणार नाही यासाठी चांगल्या लोकांची संगत ठेवायची. आणि जर नकारात्मक लोक असतील तर वेळेपुरतं, कामापुरतंच फक्त त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचं आणि पुढे निघून जायचं. असा प्रकार आपल्याला अगदी लक्ष देऊन करावा लागतो. कारण बऱ्याच वेळी एकदा घरामधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला जवळचं सांगणार कोणच नसतं की आपले मित्र कोण आहेत, कसे आहेत, किंवा मार्गदर्शन करणार कोण नसतं. अशा वेळी आपला पाय घसरू शकतो बेसिकली सगळ्या अर्थाने. त्यामुळे हे पाय न घसरता आपल्याला बरोबर साथ देणारी, आपल्याला त्यांच्याबरोबर पुढे घेऊन जाणारी व्यक्ती आपल्या समोर असतील आणि नसतील आपल्या समोर तर त्या निर्माण कराव्या लागतील किंवा शोधाव्या लागतील. हे अतिशय महत्वाचं आहे. कारण व्यक्ती सगळीकडे प्रत्येक ठिकाणी चांगल्या वाईट व्यक्ती असतातच. त्यातले चांगले लोक कोण आहेत आपल्याला, आणि त्याच्याबरोबर आपल्यापेक्षा चांगले अकॅडमिकली असतील, सोशली असतील, कल्चर वाईज असतील, आपल्यापेक्षा जे जास्त शिकलेले आहेत, जास्त मॅच्युअर आहेत, अशा लोकांबरोबर राहिलं की आपली प्रगती आपोआप होते. हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्यापेक्षा बालिश, आपल्यापेक्षा भुरट्या लोकांशी आपण बरोबर त्यांच्याबरोबर राहिलो की आपण पण त्यांच्याबरोबर त्या भुरटे नगरीमध्ये जातो. त्यामुळे हे टाळता आलं पाहिजे. काही लोकांना हे शब्द आवडणार नाहीत पण पर्याय नाही आहेत. त्यामुळे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहारावर नियंत्रण. तिथे गेल्यानंतर आपलं रहनसहन बदलतं, आपला अन्नावर कंट्रोल नसतं. आपण मेस लावलेले असते किंवा जर तुम्ही कोणाकडे राहत असाल तर पीजी वगैरे, तर तिथे जे अन्न मिळेल ते आपल्याला खावं लागतं. आणि जर आपण बेसिकली महाराष्ट्रामध्ये पण एवढे जर 50 किलोमीटरला अन्नाची आणि बोलण्याची पद्धत बदलते, त्यामुळे जर आपल्याला ते मॅनेज होत नसेल, कोल्हापूरला गेल्यानंतर तुम्हाला थोडं तिखट, थोडंसं नॉनव्हेज खात नसाल तर तिखट, व्हेज तिखट, आणि त्या सगळ्यात मॅनेज करावं लागतील गोष्टी. त्याचबरोबर तुम्ही बेंगलोरला गेला तर तुम्हाला इडली खावीच लागेल. मी त्याचा नकारात्मक म्हणत नाही, मी बेंगलोरमध्ये पण काही वर्ष काढलेले आहेत, त्यामुळे तिथलं अन्न पण खूप चांगलं आहे. त्यामुळे आपण मनामध्ये मला चपातीच पाहिजे, मला भाकरीच पाहिजे असं न ठेवता, बेंगलोरमध्ये चपाती भाकरी मिळते, पण त्याचबरोबर तिकडे गेल्यानंतर एक नवीन संधी म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. रस्सम, सांबार वगैरे अशा गोष्टी, लेमन राईस, हे कर्ड राईस वगैरे अशा गोष्टी. नॉनव्हेज मीठ जात नाही मी, आपण विषय जनरिक ठेवूया. चेन्नईमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तसंच राहावं लागेल, तुम्हाला पंजाबमध्ये, दिल्लीमध्ये गेल्यानंतर तसंच राहावं लागेल. खाण्याच्या बाबतीत म्हणतो मी. तुम्ही सिक्कीममध्ये गेला तर तसं राहावं लागेल. त्यामुळे जॉबसाठी आपण कुठे राहत जातो, चायनामध्ये गेला तर तसंच राहावं लागेल. चायनाच्या नॉनव्हेजच्या व्याख्याच वेगळ्या आहेत खूप. किंवा तुम्ही थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, जपान या ठिकाणी गेला तर त्याची नॉनव्हेजची व्याख्याच वेगळी आहे. तुम्ही इंग्लंडला गेला तर तुम्हाला व्हेजवर म्हणजे थोडक्यात मरणच असं म्हणता येईल. तुम्हाला सँडविच आणि जॅम खाऊन किंवा ब्रेड आणि जॅम खाऊन दिवस काढावे लागतील, असा प्रकार आहे. जर तुम्हाला येत नसेल तर स्वतः.
त्यामुळे आता परिस्थिती बदलते ऑब्व्हियसली, पण तिथे गेल्यानंतर तिथले जे राहणसहान आहे, तिथलं जे खानपान आहे, त्याच्यावर पण आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे, ते पण आपल्याला आवडतं झालं पाहिजे, असा प्रकार आहे तो. US मध्ये गेल्यानंतर पण त्यांची खाण्याची पद्धत आपल्याला उचलता आली पाहिजे, आपल्याला झेपेल तशी ऑब्व्हियसली. आहारावर नियंत्रण अतिशय महत्वाचं असतं, कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगायला कोणच नाही की तू हे खाऊ नको आणि तू हे खा. कारण हे जर आपल्याला पचलं नाही, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला पचत नाहीत, झेपत नाहीत, मानवत नाहीत. त्यामुळे मग डिसेंट्री किंवा अपचन किंवा फूड पॉइझनिंग असे बरेच प्रकार उद्भवू शकतात. आणि हे तुम्हाला स्वतःला मॉनिटर करावं लागतं. रस्त्याच्या कडेला कुठे खाल्लं तुम्ही तरी पण तिथलं ऑइल, तिथली स्वच्छता वगैरे या गोष्टींचा परिणाम बऱ्याच मुलांना मी होताना पाहिलाच होता. म्हणजे इतके आजारी पडतात मुलं ह्या फूड पॉइझनिंगमुळे की 1-2 महिने त्यांना ऍडमिट करावं लागतं. इथपर्यंत परिस्थिती वाईट होते. हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपण. आहारावर नियंत्रण, आपण काय खातो आणि कुठे खातो हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर खर्चाचं व्यवस्थापन. ऑब्व्हियसली मी शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना आपण जेव्हा घर सोडतो तेव्हा आई वडील किंवा आपली फॅमिली आपल्याला सपोर्ट करत असते फायनान्शियली. काही लोक काम पण करतात, पण ते एक्सेप्शन अपवाद आहेत. पण एकदा तुम्हाला जॉब मिळाला, तुम्ही जॉबसाठी जेव्हा नवीन ठिकाणी जाता, मग ते तुमच्या गावामधून पुण्याला येत आहे, मग गावामधून मुंबईला येत आहे, गावामधून लंडनला जात आहे, गावामधून सॅन होजेला जात आहे, गावामधून टोकियोला जात आहे, काही असेल. पण तुम्हाला जेव्हा पैसा यायला लागतो तेव्हा त्या पैशाचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, कारण तुम्हाला विचारणारे तुमचे आई वडील असतातच, पण ते दूर आहेत. त्यामुळे तुमचा पगार जो येतो त्याचं काय करता तुम्ही याचा लेखाजोखा तुम्हाला स्वतः ठेवता आला पाहिजे, ते जर विचारत नसतील तर ऑब्व्हियसली. कारण हे इथे कंट्रोल राहत नाही बऱ्याच वेळा. आपल्याला जेव्हा पगार येतो तेव्हा त्यातलं बरेचसे जे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या काम सगळ्या केलेल्या आहेत. त्यामुळे मी अगदी हक्काने तुम्हाला सांगू शकतो की आपण जर योग्य ठिकाणी हा निर्णय घेतले नाही, योग्य निर्णय घेतले नाही, त्याचा दूरगामी परिणाम खूप मोठा होतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. उदाहरणार्थ 2005 मध्ये मी जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा माझा पगार X होता आणि तेव्हा मी पाम बीच रोडला मी त्यावेळी राहत होतो. माझं ऑफिस फोर्टला होतं. पाम बीचवरून 50 मिनिटांमध्ये फोर्टला पोहोचायचो ट्रेनने. आणि ज्या ठिकाणी आम्ही पाम बीच राहायचो तिथून स्टेशन 200 मीटर असेल. तुम्हाला जर तो एरिया माहित असेल तर मोरिया का असं काहीतरी ते आहे त्याच्या शेजारी. आणि त्यावेळी तिकडे 1 BHK 8 लाखाला होता आणि 2 BHK 9.5 ते 10-10.5 लाखाला नॉर्मल 2 BHK मिळत होते टॉवरमध्ये. त्यावेळी माझा असा विचार होता की आपल्याला मुंबईमध्ये राहायचंच नाही, त्यामुळे आपण घरचला घ्यायचं. आणि माझा पगार असा होता की मी ते सहज त्यावेळी मॅनेज करता आलं असतं मला. पण आणि त्यावेळी मी ही चर्चा घरच्यांबरोबर केली. घरच्यांबरोबर सांगितलं अशी संधी असेल तर तू घ्यायला काही हरकत नाही, त्याचं पुढे काय करायचं, तुला राहायचं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. पण आम्ही तो घेतला नाही त्यावेळी. आणि आता मी जेव्हा पाम बीचकडे जातो तेव्हा मी तिकडे बघत पण नाही, कारण तिथली प्राइस आता 2 करोड 2.25 करोड वगैरे असं झालेलं आहे. मी हे 20 वर्षामध्ये झालेलं त्यांना सांगतो. त्यामुळे खर्चाचं व्यवस्थापन योग्य वेळी योग्य ठिकाणी केलंच पाहिजे. तुम्हाला कार वगैरे जे डिप्रिशिएटिंग ऍसेट्स आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट न करता तुम्हाला ऍप्रिशिएटिंग ऍसेट्स मध्ये टाकावं लागतील. सीप असेल किंवा इतर कोणती गुंतवणूक असेल त्यामध्ये. जर तुम्हाला कार अगदीच गरजेचं असेल, तुम्हाला ऍक्च्युअली प्रॅक्टिकली गरजेचं असेल तरच घ्या, नाहीतर ती कार घेण्याचं तुम्ही लांबवा, जेणेकरून तुम्हाला तो जो पैसा आहे तो योग्य ठिकाणी गुंतवता येईल. आर्थिक व्यवस्थापन अतिशय महत्वाचं. त्यासाठी तुम्हाला जर स्वतःची माहिती नसेल तर योग्य लोकांची मदत घ्या. तर एखाद्या सीएला पैसे देऊन त्याच्याकडून जाणून घ्या की याचं कसं करता येईल, काय करता येईल वगैरे. त्यानंतर फाईल रिटर्न्स करणं वगैरे अशा गोष्टी आहेत त्या. आर्थिक व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आणि ते आपल्याला जमलंच पाहिजे, कारण याचे दूरगामी परिणाम खूप मोठे होतात. मी तुम्हाला जे उदाहरण दिलं 8 ते 10 लाखाला मला जो फ्लॅट मिळाला असता आणि ती जर सोसायटी रिडेव्हलप झाली असती तर मला 2 BHKचा 3 BHK मिळाला असता पाम बीच रोडवर, लक्षात घ्या, 10 लाखामध्ये. आणि आता त्याची किंमत 2.5 ते 3 करोड होते, हे लक्षात घ्या. म्हणजे मी काय करतो आणि काय कमावतो ही गोष्ट वेगळी आहे, पण ती ऍसेटच ऍप्रिशिएट एवढी होते. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. पुढची गोष्ट अशी की घराची ओढ, होमसिकनेस आपण कव्हर केलं. त्यानंतर वाईट सवयींपासून दूर राहणं. अगेन नवीन ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा आपल्याकडे पॉवर येते पैशाची, तेव्हा मग आपण वाहन जाण्याचा प्रकार जो असतो, मग तुम्ही बिअर पिता, दारू पिता, तुमचे पियर्स, तुमचे मित्र तुम्हाला प्रेशर करतात, मग पार्टीला जायला सुरुवात होते वगैरे वगैरे. बार असतील किंवा जे डिस्कोथेक आहेत वगैरे, हे जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या चेकमध्ये राहिल्या पाहिजेत. हा आपला वैयक्तिक चॉईस असला तरी पण ज्या गोष्टी नको आहेत त्या नकोच आहेत ऑब्व्हियसली. त्यामुळे हे वाईट व्यसन जे आहेत, वाईट लोक आणि वाईट संगत आणि वाईट व्यसन यात पण दूर राहिलंच पाहिजे. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की लोकांना बेसिकली हे जे सो कॉल्ड नार्कोटिक्स किंवा जे ड्रग्ज आहेत ते अवेलेबल आहेत पैशापासरी. त्यामुळे लॉ अँड सिच्युएशनची तिकडे कायदे सुव्यवस्थेचे बोलत नाही, पण आजूबाजूला जे बघतो आपण पैशाला पाय फुटतात. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर राहावंच लागेल. त्याचे आर्थिक परिणाम होतातच, पण त्याबरोबर मानसिक आणि शारीरिक परिणाम हे अतिशय दूरगामी होतात. आणि काही ठिकाणी तर मी नकारात्मक अगदी लोकांना जीव सोडताना पण तशी परिस्थिती पण येऊ शकते तुम्ही जर वाद केलात तर.
कारण वाईट संगत आणि वाईट सवयी त्या तुम्हाला ऑब्व्हियसली वर कधीच घेऊन जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. वर म्हणजे प्रोग्रेसिव्ह, वर म्हणजे वर घेऊन जाऊ शकतात. हे थोडा थोडा विनोद झाला. स्वतंत्रपणे निर्णय घेणं, ऑब्व्हियसली आपण नवीन ठिकाणी जे पुढची गोष्ट, आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो तेव्हा सगळे स्वतःचे निर्णय असतात, ते आपण कोणाला विचारत नाही. अगदी दैनंदिन जीवनामध्ये निर्णय पण आपला स्वतः घ्यावे लागतात, की कोणता ड्रेस घालायचा, इस्त्री करायची की नाही, कोणत्या रूटने जायचं वगैरे. हे जे आहेत ते स्वतःला स्वावलंबी बनण्याचे अतिशय ऑन द जॉब ट्रेनिंग असं म्हणता येईल आपल्याला. जेव्हा आपण जॉबसाठी बाहेर पडतो तेव्हा एक व्यक्ती म्हणून आपण स्वतःला व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो. समाजामध्ये कसं वागायचं, कोणाशी काय बोलायचं, कोणाशी काय नाही बोलायचं, हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या बाहेर पडल्याशिवाय कळत नाहीत. आणि जोपर्यंत आपल्याला 4-5-50 लोक वेगवेगळ्या प्रकारची मिळत नाहीत, भेटत नाहीत, तोपर्यंत आपल्याला पण कळत नाही की लोकांना कसं वागवायचं. त्यामुळे हे जे आहे ते अतिशय महत्वाचं. स्वतःपासून स्वतंत्रपणे निर्णय घेणं. त्यानंतर वेळेचं व्यवस्थापन. ऑब्व्हियसली बाहेर पडल्यानंतर तुम्हाला वेळ पाळावीच लागते. ऑफिस जर 9 वाजता असेल तर कदाचित घरी आपल्याला पालक काही वेळेस उठवतात की अरे बाबा जा, वेळ झाली, पण तिकडे तुम्हाला उठायला कोण नसतं. त्यामुळे हे जे आहे वेळेचं व्यवस्थापन, तुम्हाला वेळ कशी पाळता येईल या काही ठिकाणी चुका केल्यानंतर आपोआप ती तुम्हाला सवय लागून जाते. उदाहरणार्थ मुंबईचं उदाहरण द्यायचं झालं तर मी स्वतः कधीच 8:24, 8:32 ट्रेनच्या टाइमच्या मागे लागत नाही. मी वेळेवर पोहोचतो आणि जी ट्रेन येईल ते पकडतो. त्यामुळे हे मुंबईमध्ये जे स्ट्रेसचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की काही लोक हे ठरवतात की मला 8:07 पकडायची आहे, 8:22 पकडायची आहे. त्यामुळे अननेसरी स्ट्रेस तुम्हाला सकाळपासूनच असतो की अरे मला उठायचं, मला धावायचंय, मला पोहोचायचं वगैरे असं. त्यामुळे तुम्ही शांतपणे योग्य वेळेवर पोहोचा आणि जी ट्रेन येईल, म्हणजे हे जे मायनर पॉइंटर्स आहेत जे आयुष्यामध्ये स्ट्रेस निर्माण करतात, त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंटवर खूप मोठा इफेक्ट पडतो. आपल्याला जर सवय असेल मीटिंगच्या आधी 10 मिनिट जायची, तर हे बाकीचे जे खड्डे आहेत त्याची गरज पडत नाही. जर माझी मीटिंग 10 वाजता असेल आणि मला जायला मला जर 1.5 तास लागणार असेल तर ऑब्व्हियसली मला 8 वाजताच निघावं लागेल, जेणेकरून माझ्याकडे 15-20 मिनिटाचा बफर राहील. तो मुंबईमध्ये लागतोच, कोणत्याही ठिकाणी लागतच असेल. त्यामुळे हे जे वेळेचं व्यवस्थापन आहे ते ठोकर खाल्ल्याशिवाय अक्कल येत नाही असं म्हणतात. त्यामुळे त्या गोष्टी, एखादी मीटिंग चुकली, एखादा इंटरव्ह्यू चुकला, एखादा जॉब गेला, एखादी ट्रेन चुकली, अशा काहीतरी आपल्याला इन सम ऑर द अदर वे निगेटिव्ह एक्सपिरियन्स आल्यानंतर आपण वेळेचं महत्व जाणायला लागतो. आणि हे आपल्याला या चुका न करता हे जे नकारात्मक परिणाम आहेत ते न जाणवता करता आलं तर खूपच छान होईल वेळेचं व्यवस्थापन. त्यानंतर पुढची गोष्ट नवीन गोष्टी शिकणे. ऑब्व्हियसली नवीन ठिकाणी गेल्यानंतर संधी जी असते आपल्या समोर, काही काही वेगवेगळ्या गोष्टी, त्या ठिकाणी जे काही असेल उपलब्ध असेल त्या गोष्टी जर आपल्याला शिकता आल्या तर किती बरं होईल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा बेंगलोरला गेलो तेव्हा कन्नड शिकण्याचा मी थोडा प्रयत्न केला. मी कन्नड बोलता येत नाही, मला ही गोष्ट चुकीची आहे माझ्या दृष्टीनं, पण मी प्रयत्न केला होता. त्यानंतर कन्नडामध्ये बाकी त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करता येईल, ट्रेकिंगला जाता येईल का वगैरे, नंदी हिल्स वगैरे असतील, मैसूर असेल, उटी असेल, कुर्ग असेल, आजूबाजूला जे एरिया आहेत त्या ठिकाणी मला जाता येईल का, फिरता येईल का, बॅनरघट्टा पार्क आहे वगैरे या गोष्टी. त्यानंतर खानपान जे आहे तिथे जे फेस्टिवल असतात, लालबागेमध्ये जो फ्लॉवरचा फेस्टिवल असतो तो मला बघता येईल का, अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता आल्या पाहिजेत. आणि हे फक्त स्किल्स शिकण्या व्यतिरिक्त बाकीचे समाजातले जे ट्रेंड्स असतात ते आपल्याला पण त्याच्यामध्ये पण आपल्याला पार्ट घेता आला पाहिजे. पॅलेस जो आहे, पॅलेस ग्राउंड जो आहे बेंगलोरमधला, तिथे एक मोठा फेस्टिवल व्हायचा त्यावेळी, त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करता येईल का, अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता येतील. त्यानंतर स्वतःची काळजी घेणं. ऑब्व्हियसली स्वतःची काळजी फिजिकली, मेंटली, फायनान्शियली, सोशली, सगळ्या दृष्टीनं. कारण जोपर्यंत आपण स्वतःची काळजी घेत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी नवीन ठिकाणी सर्व्हाइव्ह करू शकत नाही. जर आपल्याला स्वतःचीच काळजी घेता आली नाही तर ऑब्व्हियसली लोक तुमचं मानसिकदृष्ट्या, फायनान्शियली, आर्थिकदृष्ट्या किंवा व्यावसायिकदृष्ट्या, तर बाकीची जी मंडळी आहेत ते आपला नको तो फायदा घेऊ शकतात. आपले पैसे काढून घेऊन जाऊ. मी चोरीबद्दल बोलत नाही, पैसे निगेटिव्ह कॉनोटेशन जे आहेत ते लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे इतरांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, एक मास्क, आपली इमेज समाजामध्ये किंवा लोकांमध्ये कशी निर्माण करायची जेणेकरून जे नकारात्मक प्रवृत्ती आहेत त्या आपल्याकडे अप्रोच होणार नाही, हे पण आपल्याला जाणलं पाहिजे. आणि हे जे सेल्फ केअर आहे ती अगदी हायजीन पासून आपले फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि फायनान्शियल हेल्थ, सोशल हेल्थ, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणता आल्या पाहिजेत. आणि हे आपण स्वतः शिकलं पाहिजे, कारण नवीन ठिकाणी गेल्यानंतर या गोष्टी तुम्हाला कोण सांगत नाही. फक्त या स्वतः करणं अतिशय महत्वाचं असतं. आणि हे जर आपण केलं नाही तर बऱ्याच वेळा आपण नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागतं आपल्याला, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स. मी आता जे बोललो, नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे मॅनरिझम्स, तिथे काय बोलत असतं, काय नाही बोलायचं, त्यांचे ड्रेसिंग सेन्स कशा असतात, त्याप्रमाणे आपण वागायचं का, कसं वागायचं नाही, ते जो वागणार तर परिणाम काय होतात, हे सगळं लक्षात आलं पाहिजे आपल्याला. त्यानंतर आर्थिक नियोजनचा बोललो आपण. कामावर लक्ष केंद्रित करणं. नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथे डिस्ट्रॅक्शन भरपूर असतात. एक तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं असतं, तुमच्याकडे पैसा पण असतो आणि तुम्हाला कोणीही विचारणार नाही. यू आर नॉट अकाउंटेबल टू एनीबडी त्या लोकेशनवर.
तुमची फॅमिली दूर आहे, मित्रमंडळी दूर आहे, त्यामुळे कामावर लक्ष न केंद्रित होता बाकी डिस्ट्रॅक्शनकडे वाहत जाणं खूप पॉसिबल होऊ शकतं. त्यामुळे कामावर फोकस ठेवायचा, आपलं काम महत्वाचं नाही, आपण तेच झाल्यानंतर मग बाकी तुमच्या पॅशन्स आणि हॉबीज जे आहेत ते आपल्याला फॉलो करता येतात. हे जर आपण केलं नाही, कामावर लक्ष न केंद्रित करता ते डिस्ट्रॅक्शन मध्ये आपण जर वाहत गेलो, ऑब्व्हियसली त्याचा परिणाम तुम्हाला 5-6 महिन्यामध्ये दिसतोच. ऑफिसवाले पण म्हणतात की तू काय कामाचा नाही आहेस, तुला फायर करण्यात येईल वगैरे वगैरे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिकडे पण तुमची अशी इमेज होते की याला आपण टाळलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला नंतर तिकडे तुम्ही जर रेंटवर राहत असाल तर रिन्युअलची वेळ येते तेव्हा तुम्हाला डिप्लोमॅटिकली किंवा स्पष्टपणे सांगितलं जातं की यू कॅन मूव्ह ऑन, तुम्ही निघून जाऊ शकता. आणि जर तुम्ही जास्तच गुण उधळले तर तुम्हाला ऑन द स्पॉट पण सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही इथून निघायचं लगेच. आणि तुम्ही नवीन ठिकाणी असल्यामुळे तिथली जी ज्या मेजॉरिटी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार गोष्टी होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिकडे हिरोगिरी करून चालत नाही, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर स्वच्छताबद्दल बोललो आपण, सेफ्टीबद्दल बोललो, समस्या आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात तिकडे आल्यानंतर. समजा तुम्ही आजारी पडलात तर काय करायचं, डॉक्टर हॉस्पिटल तुम्हाला माहिती आहे का, तिथपर्यंत कसं पोहोचायचं. जर तुम्ही व्यवस्थित इतरांशी वागत असाल, शेजाऱ्यांशी वगैरे तुमच्या एरियामध्ये, तर तुम्ही आजारी पडल्यानंतर त्यांची मदत मागू शकता. पण तुम्ही तिथे गेल्यानंतर जर दुसरेपणे वागत असाल, कोणाशी कॉन्टॅक्ट ठेवत नसाल, तर मात्र तुम्ही आजारी पडल्यानंतर जर तुम्ही कोणाला मदत मागितली तरी पण ते मदत करतीलच अशी काही अपेक्षा ठेवता येणार नाही. कारण ती जर चांगली व्यक्ती असेल ऑब्व्हियसली करतीलच, पण तशी अपेक्षा ठेवता येत नाही. त्यामुळे नेटवर्क तयार करणं अतिशय महत्वाचं असतं. प्रत्येक नेटवर्क हे आपल्या फायद्यासाठीच आहे असं नाही. पण एखाद्या समाजामध्ये जेव्हा आपण राहतो, फॉर एक्झाम्पल मी बेंगलोरमध्ये गेल्यानंतर जेव्हा मी जर आठनगरमध्ये राहत असेल किंवा व्हाईटफील्ड राहत असेल, तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण तिथे राहतो याचा अर्थ आजूबाजूला पण माणसंच आहेत. विनाकारण एक सिक्युरिटी कॉम्प्लेक्स किंवा एक डिस्टन्स मेंटेन करणं याला काही अर्थ नसतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये निवड नसून त्यांच्याकडे पूजा असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लोकांना कळतं की हा जो माणूस आहे तो जास्त मिक्स होतो. आणि तो आपल्या हावभाव, हालचाल, विशेषतः स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपण कसे वागतो, आपण त्यांना कसे ट्रीट करतो, आपण सामाजिक लोकांशी कसं बोलतो, दुकानदारांशी कसं बोलतो, याच्यावर लोकांना कळतं की हा कोणत्या उंचीचा माणूस आहे. आणि ही उंची मानसिक असते, आर्थिक असते, सामाजिक असते आणि कल्चरल आपले संस्कार पण त्यामध्ये दिसून येतात. त्यामुळे तिथल्या समाज आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोण बघत नाही, पण प्रत्येक ठिकाणी लोकांचं आपलं लक्ष असतं, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपली जी इमेज तिकडे तयार होते ती जर चांगली असेल तर लोक तुम्हाला आपोआप समोर येऊन मदत करतात. फॉर एक्झाम्पल बेंगलोरमध्ये असताना मला एकदा ताप आला होता. आता मी स्वतःच मोठे पण सांगत नाही, पण मला हा वैयक्तिक अनुभव आलेला आहे. कारण मी जर इंट्रोवर्ट माणूस होतो, टेक्निकल काम करत असताना आपण आपलं काम करत राहायचं, पण मी कोणाला त्रास दिला नाही किंवा लोकांना मदत केली होती न बोलता, मग गाजावाजा न करता वगैरे. त्यामुळे आजूबाजूला एक 6 महिने 8 महिन्यानंतर लोकांना कळतं की हा माणूस याचं कॅरेक्टर कसं आहे ते. त्यानंतर मी हा ताप आल्यामुळे मला 103 ताप होता आणि मला माहिती होतं डॉक्टर कुठे आहे. माझ्याकडे तेव्हा पल्सर होती आणि माझे पार्टनर्स जे रूममेट्स होते ते ऑफिसला गेल्यानंतर मला जास्त हुडहुडी भरून आली. आता ऑब्व्हियसली आपण ज्या ठिकाणी राहतो त्याचा दरवाजा बंद असतो, पण बऱ्याच वेळानंतर माझं रुटीन असं होतं, मी जर घरी असेल समजा सुट्टी दिवशी तरी पण चहा प्यायला, नाश्ता करायला, लंच करायला, परत चहा प्यायला, हे जे रुटीन आहे ते आजूबाजूची माणसं बघत असतात. हे अतिशय महत्वाचं आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपलं लक्ष लोकांचं नाहीये, पण लक्ष असतं. तर हे असं तिकडे मला ताप आल्यानंतर मला हालचाल करता आली नाही, मला चहा प्यायला जाता आला नाही 10 वाजता. त्यानंतर लंचला पण गेलो नाही मी, नंतर 4 वाजता पण गेलो नाही. तर आजूबाजूचे जे लोक होते त्यांच्यातलं एकाने दरवाजा वाजून विचारलं, म्हणजे त्यांना माहिती होतं फॅन वगैरे चालू, म्हणजे हा माणूस आतमध्ये आहे, गाडी खाली पार्क आहे. पण त्यांनी विचारलं, असं दार वाजून विचारलं की बेसिकली जो इंटरॅक्शनचा पार्ट आहे तो कैसे हो किंवा हाव आर यू किंवा असं. तर मी त्यांना, आणि मी जेव्हा दार उघडायला उशीर केला त्यानंतर त्यांनी 2-3 वेळा बेल वाजवल्याने मी कसा बसा उचल लोकांना 103 आणि त्यामुळे विकनेस खूप आला होता. ते मी दरवाजा उघडल्यानंतर लक्षात आलं की हा माणूस सुद्धा हल्लेला आहे. त्यांनी विचारलं काय झालं, मी त्यांना सांगितलं मोठ्या कन्नडामध्ये आणि इंग्लिशमध्ये की आय नॉट फिलिंग वेल, मला वाटतं फीवर वगैरे. त्याने असा हात लावला आणि त्यांनी लगेच दोघांना बोलून मला गाडीवर बसवलं. त्यांनी स्वतःची गाडी घेतली, मला मध्ये बसून डॉक्टरकडे घेऊन गेला आणि त्यानंतर मला घरी आणून सोडलं. ह्या गोष्टी मला अपेक्षित नव्हत्या. फॅमिली स्पीकिंग, मी असं म्हणत नाही की मी खूप मोठा माणूस आहे, माझे या समाजामध्ये वागण्याची पद्धती खूप चांगल्या आहेत वगैरे वगैरे, पण आपण जर समाजाशी बांधिलकी ठेवली आणि योग्य प्रकारे लोकांना वागवलं, दुकानदारांना स्पेसिफिकली, कारण प्रत्येक ठिकाणी किराणा माल दुकानदार आपण दुसरे पण न वागता कैसे हो क्या आहे, जनरिक तुम्ही फक्त हाय हॅलो म्हणा. आणि माझे जे आजोबा होते ते मला नेहमी सांगायचे की रस्त्याने एखादा ओळखीचा माणूस भेटला तर काय कसं काय चाला असं म्हणायचं कमीत कमी. त्याचा दूरगामी परिणाम खूप चांगला होतो. तुम्ही फक्त खाली मान घालून चाललाय पुढे आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही ग्रीट नाही केलं, रामराम देवा म्हणायचे जास्त आजोबा माझे. आणि हे त्यांनी मला शिकवलं की चला फक्त एवढंच करायचं, नमस्कार याचा, आणि तुला हसता आला पाहिजे. त्या व्यक्ती तुम्ही नंतर जेव्हा गरज लागल्यानंतर किंवा ते तुम्हाला मदत मागतील किंवा तुम्ही त्यांना मदत कराल किंवा तुम्ही त्यांना मदत मागाल ते तुम्हाला मदत करतील, हे खूप स्मूथ होतं.
त्यामुळे आपली वागणूक अतिशय चांगली राहिली पाहिजे. समस्या सोडवणं, त्या या समस्या कशा सोडवायच्या या गोष्टीमध्ये, या उदाहरणामध्ये लोकांनी मला मदत केली. पण अशी जी उदाहरणं असतात त्यामध्ये स्वतः पण काय करता, अर्थात अशा ज्या समस्या असतात त्यामध्ये तुम्हाला सोडवताना लोकल जे असतात तिथे लोकल लोकांची मदत घेणं खूप गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे भूमिपुत्र जे फॅड म्हणण्यापेक्षा हा जो ही जी लॉजिक आहे ते अतिशय महत्वाचं आहे. मी मुंबईमध्ये आहे आणि म्हणून मी भूमिपुत्र म्हणून आहे म्हणून असं बोलत नाहीये. बेंगलोरमध्ये जर आपण असू तर कन्नड विकास हेच भूमिपुत्र आहेत. त्यांचा जो रिसोर्सेस होता पहिला हक्क हा त्यांचाच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिकडे गेल्यानंतर मस्ती दाखवणं वगैरे हे चुकीचं आहे. मी असं कधीही म्हणू शकत नाही की मी बेंगलोरला गेलो म्हणून बेंगलोर मोठा झाला, अजिबात नाही. बेंगलोर मोठा होता म्हणून मी तिकडे गेलो पगारासाठी. तसंच त्याचप्रमाणे मी मुंबईला आलो म्हणून मी मुंबई मोठी केली असं नाहीये. मुंबई मोठी होती म्हणून मी झक मारत तिकडे आलो, हा असा अर्थ येतो. त्यामुळे आपण वागतो कसं याच्यावर कंट्रोल असला पाहिजे, आपल्याला लॉजिक पण असलं पाहिजे त्याच्या मागे. आणि जेवढी मस्ती आपण तिकडे दाखवतो त्याचा परिणाम आपल्याला लवकर दिसून येतो. त्यामुळे पुढच्या गोष्टी बोलत नाही, तुम्हाला लक्षात येतीलच त्या. आणि लक्षात आलं नाही तर तुमच्या लक्षात आणून दिल्या जातील त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही जाल तिकडे. नवीन संस्कृतीशी जोडून घेणं आपण बघितलं, स्वतः विश्वास ठेवणं, जबाबदारी घेणं आणि करेज आणि रिझिलियन्स. तरी अशा प्रकारे आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो तेव्हा धैर्यानं समोरच्या आलेल्या परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे. परिस्थिती चांगली असेल, सकारात्मक असेल, नकारात्मक असेल, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होते असं अजिबात नाही. प्रत्येक गोष्ट आपण ज्या प्रकारे प्लॅन करू अशी होते तशी होईल असं पण नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला माहिती असेल असं पण नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य लोकांची मदत घेता आली पाहिजे. आणि ती मदत घेता यावी यासाठी लोकांशी व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित वागावं लागतं. तिथले कल्चर, तिथले राहणसहान, तिथले जे इटिकेट्स आहेत हे सगळे ऑब्झर्व करावं लागतात, मॅनेज करावं लागतात, फॉलो करावं लागतात. त्यामुळे जर असं केलं तर ऑब्व्हियसली व्यक्ती ज्या समोरच्या आहेत त्या चांगल्याच असतात असं माझं वैयक्तिक मत आहे. असा माझा वैयक्तिक अनुभव पण आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, मी बेंगलोरमध्ये असताना माझा जो फेस आहे तो बेसिकली टिपिकली साऊथ इंडियन आहे. त्यामुळे लोक माझ्याशी कन्नडमध्ये बोलायचे, मला थोडं इम्प्रेस व्हायचं. पण मी असं दाखवायचं की मला कळायचं ऍक्च्युली हावभावावरून ते काय बोलतायत, पण उत्तर देता येत नाही. त्यामुळे काहीतरी आपला हावभाव करून पुढे निघून जायचं. असं कन्नडमध्ये कंडक्टर पण माझ्याशी बेंगलोरमध्ये कन्नडमध्ये बोलायचे. त्यामुळे या गोष्टी सगळ्या व्हायच्या. त्यानंतर मी कन्नड थिएटरमध्ये जाऊन पण बघितलेले आहेत बेंगलोरमध्ये असताना, आणि खूप मजा येते. यू शुड ट्राय इट समटाइम. थिल्लरगिरी नाही करायची, नाहीतर मार बसण्याची शक्यता पण असते. त्यानंतर मी चेन्नईमध्ये असताना तमिळ मूवी पण तमिळ थिएटरमध्ये जाऊन पाहिलेले आहेत. थिएटर तमिळ नव्हतं, थिएटरमध्ये जाऊन तमिळ मूवी तमिळ फॅन्स बरोबर पाहिलेले आहेत. तो भन्नाट अनुभव असतो, तुम्ही तो घेतलाच पाहिजे. कळतं किती त्यावेळी मी तर मगन हा मूवी बघितला होता. तुम्हाला माहिती असेल विक्रम आणि जो त्यांचा सुपरस्टार आहे सूर्या, ते दोघे एकत्र होते. अमेझिंग मूवी. तर असे चित्रपट. त्याचबरोबर स्वदेश मूवी ज्याचं शूटिंग आमच्या गावाच्या जरी वाईला झालेलं आहे साताऱ्यामध्ये, तो स्वदेशचं मी स्क्रीनिंग पहिलं बघितलं होतं बेंगलोरमध्ये. तेव्हा मला अगदी होमसिक व्हायला लागलं होतं, कारण शाहरुख खान धोम धरणाच्या काठाशी बसलेला होता. तर सांगायचा मुद्दा असा, आपण जेव्हा जॉबसाठी विशेषतः आपल्याकडे पैसा यायला लागल्यानंतर एखाद्या नवीन ठिकाणी जातो, हे जे मी आता सांगितलं सगळं लॉजिक तुम्ही जर दुबईला गेला तरी लागू होतं, तुम्ही जरी ग्रीसला गेला तरी लागू होतं, तुमचं नेमणूक जरी नॉर्वेमध्ये झाली तरी लागू होतं, तुमची नेमणूक जरी पेरूमध्ये झाली तरी लागू होतं, तुमची नेमणूक अंटार्क्टिकावर झाली तरी पण हेच लागू होतं. तुमची नेमणूक सॅनोजेला झाली, तुमची नेमणूक न्यूयॉर्कमध्ये झाली, तुमची नेमणूक बँकॉकमध्ये झाली, तुमची नेमणूक बीजिंगमध्ये झाली, तुमची नेमणूक मॉस्कोमध्ये झाली, तुमची नेमणूक कॅनबरामध्ये झाली, तुमची नेमणूक न्यूझीलंडमध्ये झाली, वेलिंग्टनमध्ये झाली, तुमची नेमणूक टोकियोमध्ये झाली, तरी पण हे सगळं लॉजिक सेम आहे. आपल्याला स्वतःला व्यवस्थित कार्य करता आलं पाहिजे. आपला जो अप्रोच आहे तो सकारात्मक असला पाहिजे. इतरांना मदत करण्याची आपली मूलभूत प्रवृत्ती असली पाहिजे. आणि आपण ज्या ठिकाणी आहोत तिथले रिसोर्सेस, तिथलं अन्न, तिथले बाकी पब्लिक ट्रान्सपोर्ट, तिथले समाज याचा आपण वापर करतोय, ही मेंटॅलिटी ही आपल्याला याची जाणीव असली पाहिजे. जेणेकरून आपल्याला ज्या प्रकारे त्यांना माघारी देता येईल, जे काही देता येईल माघारी वागणुकीतून किंवा आपल्या बांधिलकीतून, ते आपल्याला देता आलं पाहिजे. जेणेकरून त्यांना पण त्या बेसिकली जपान फॉर एक्झाम्पल, मी नवीन ठिकाणी गेल्यानंतर मस्ती जास्त आपल्या अंगामध्ये, की मी खूप मोठा शेवट करतोय, मी खूप मोठा माणूस आहे आणि मला खूप चांगला पगार मिळतो आणि तुम्ही जे क्षुल्लक लोक आहात त्यांच्यावर मी मिक्स होणार नाही वगैरे, याचा दुर्दैवी परिणाम खूप नकारात्मक होतो, हे लक्षात घ्या. तुम्ही कितीही जागेदार असला तरी पण जेव्हा आपण नवीन ठिकाणी असतो तेव्हा तिथला सामान्य माणूस पण आपल्याला टोले देऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि हे टोले शारीरिक असले पाहिजे असं अजिबात नाही. हे टोले व्यावसायिक असू शकतात, हे टोले मानसिक असू शकतात, हे टोले आर्थिक असू शकतात, हे टोले सामाजिक पण असू शकतात. त्यामुळे या टोल्यांपासून वाचायचं असेल तर नवीन ठिकाणी गेल्यानंतर राहायचं कसं याच्यावर आपला व्यवस्थित अभ्यास असला पाहिजे. आणि जर नसेल तो आधी आपण केला पाहिजे. तिकडे गेल्यानंतर प्रयोग करू नका, कारण ते प्रयोग जर चुकीचे झाले तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतःला तयार करा. नवीन ठिकाणी जावं लागणं हे आजकालच्या पिढीला तर त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे. हा
कदाचित माझे पालक जे होते त्यांनी एकच जॉब त्यांना मिळाला आणि त्यांनी 30-40 वर्ष एकाच जॉबमध्ये काढली. त्यांना कुठे जायची गरज, त्यांच्या पण ट्रान्सफर झाल्या होत्या, पण त्या जिल्ह्याअंतर्गत होत्या. पण आता आपली पिढी जी आहे किंवा तुमची पिढी जी आहे आमच्या नंतरची, आता जे यंगस्टर्स आहेत त्यांना तर जॉबसाठी 100% घराबाहेर पडावं लागणार आहे. कारण जॉबचे जे नेचर आहे, कामाचं स्वरूपच असं आहे की तुम्हाला एका ठिकाणी बसून जॉब जर करता आला तर तुम्ही जे जगामध्ये 5% लोक असाल त्यापैकी तुम्ही असाल. बाकी 90%, 5% जे 90+5+5, माझं गणित चांगलं आहे, 5% मी सोडून देईन, त्याच्याबद्दल बोलणार नाही मी. 90% लोकांना आपलं घर सोडून नवीन ठिकाणी जावंच लागेल, याच्यामध्ये पर्याय असणार नाही. कारण कामाचं स्वरूप जे आहे, रिमोट वर्क जे म्हणतो आपण, वर्किंग फ्रॉम होम वगैरे, याला पण लिमिटेशन आहे. तुम्ही याच्यावर करिअर निर्माण करू शकत नाही. तुम्ही याच्यामध्ये 30-40 वर्ष काढू शकत नाही. वर्क फ्रॉम होम आता सुरू झाले 2 वर्षापूर्वी कोरोनामध्ये. याच्या पुढे काय होईल अजून 5 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, याची आपल्याला अजिबात कल्पना नाही. त्यामुळे नवीन ठिकाणी जाऊन स्वतःला एस्टॅब्लिश करणं आणि तिथे आपलं स्वतःचं राज्य निर्माण करणं, राज्य मी पॉलिटिकली म्हणत नाही, राज्य म्हणजे त्या ठिकाणी पण आपण आपल्या गावी जसं आपण राज्यासारखे राहत होतो तसंच तिकडे पण राहता आलं पाहिजे. शेवटी जाताना सत्यामध्ये एक डायलॉग आता जो तुम्ही पाहिला असेल, कल्ट मूवी मनोज वाजपेयींची, त्याच्याबद्दल सत्याबद्दल बोलत असताना कोणतरी एक त्याचं बहुतेक मामा जो आहे, मामू, तो असं म्हणतो की सत्या राजा आहे, राजा. हे शब्द चुकतील पण लॉजिक लक्षात घ्या. सत्याबद्दल बोलत असतात ते सत्या अपना भाई सत्या भाई जो आहे राजा आहे, कहा भी डालो राज करेगा, असं त्याचं म्हणणं असतं. त्यामुळे आपलं कॅरेक्टर असं असलं पाहिजे की आपण कुठेही गेलो आयुष्यामध्ये, जगामध्ये, तरी पण आपलं कॅरेक्टर असलं पाहिजे, आपली वागणूक, आपली हावभाव, आपली समाजाबद्दल इतरांशी वागण्याची पद्धत अशी असली पाहिजे की आपल्या सगळ्यांनी आदरच केला पाहिजे. धन्यवाद.